जिद्द, लेखक नारायण धारप. शुद्धीच्या सीमारेषेवर असताना नकल्याचा शेवटचाच विचार त्याच्या मनात आला. का तीही त्याची कल्पनाच होती. थंडी नाही, दुखत नाही, आता छान आहे, आपण झोपूया. लौकीच्या इच्छेनुसार त्याच्या मागून संपतच नेता झाला होता. त्याच्या मागच्या नेत्यांपेक्षा त्याचा काळ वेगळा होता. जबाबदाऱ्याही वेगळ्या होत्या. काही दिवसांपुरता तरी कलीशी चाललेला संघर्ष थांबला होता. त्यांना सराव झाला होता. त्यांची संख्या वाढत होती. पुढची 50 वर्ष तरी त्यांना स्वास्थ्य मिळणार होतं. त्या अखेरीस हिमयुग तरी येईल, नाहीतर गराड तरी येतील. मानव बळकट असायला हवे होते. हवा जरा सौम्य होताच बरोबर 9 जण घेऊन संपत मागच्या वर्षीच्याच वाटेनं त्या उत्तरेकडच्या सफरीवर निघाला. इतर कोणत्याही साधनांशिवाय केवळ आठवणींवरून नेमकी ती वाट शोधून काढणं मोठं कष्टाचं होतं आणि लौकीनं बांधलेली डगर सापडायला त्यांना 2 महिने लागले. लौकीच्या आणि त्याच्या नकल्याच्या दोघांच्या अस्थी त्यांनी भावपूर्वक दहन केल्या आणि ते टेकडीच्या दिशेनं निघाले. त्यांनी बरोबर हिऱ्याचं टोक असलेलं गिरमीट आणलं होतं. सुरुंगाची काळी दारू आणली होती. सुरुंग लावून त्यांनी कडा उडवला आणि त्यातले खनिजाचे एकूण 1 दगड वेचून काढले. सुरुवातीसच तो थर अरुंद होता. 6 फूट खाली गेल्यावर तर अगदीच चिंचोळा झाला होता. हा एवढाच एकूण साठा दिसतो, संपत म्हणाला. पुढच्या वर्षी आणखी लोकांना शोधासाठी पाठव, पण मला नाही वाटत त्यांना आणखी खनिजाचा शोध लागेल. कलिग्रहावरचा हाच एकूण साठा असावा. खनिज त्यांनी चामड्याच्या गोण्यात घालून गोण्या शिवल्या आणि मग एकशिंग्यांचा दक्षिणेकडे जाणारा सर्वात शेवटचा थवा यायची वाट पाहत ते थांबले. एकशिंगे पकडण्याचं काम जिकिरीचं आणि धोक्याचं असणार ही त्यांची कल्पना खोटी ठरली नाही, पण 1-2 खरचटण्यापलीकडे काही झालं नाही. त्यांनी 10 एकशिंगे पकडले. त्यांच्या मागच्या पायांना दोऱ्या बांधल्या आणि शिंगही दोन्ही बाजूंनी पायांना जखडले. चरण्या इतपत त्यांना हालचाल करता येत होती, पण शिंग खाली करून उभं राहावं लागे, त्यामुळे शिंगानं मुसंडी मारणं किंवा लाथा जाडणं शक्य नव्हतं. एकशिंग्यांच्या पाठीवर खनिजाची पोती लादण्यात आली आणि मग माणसं त्यांच्यावर स्वार झाली. शिंगांच्या दोऱ्या जरा सैल करण्यात आल्यावर एकशिंग्यांना चालता यायला लागलं. जरा वाव मिळताच त्यांनी अगदी थैमान घातलं. पाठीवरच्या स्वाराला उलथून पाडण्याची शिकस्त केली, पण त्यांच्या मानेजवळच्या नाजूक भागावर अंकुश लावताच त्यांची बंडाळी मंदावली आणि मग दक्षिणेकडचा प्रवास सुरू झाला. एकशिंगे एकदा दौडायला लागले की ते तासच्या तास न दमता न थांबता दौडत राहत. त्यानं प्रवास झटपट पार पडला. गुहांपाशी येताच पोती उतरवून घेऊन एकशिंग्यांना मोकळं करण्यात आलं. नवी पाणचक्की बांधण्यात आली होती. नवा जनरेटर बांधून तयार झाला होता, पण एक नवीन समस्या उभी राहिली होती. ॲल्युमिनियमचं खनिज आपल्या कल्पनेप्रमाणे नाही, किरमाणी म्हणाला. आधी ते अपुरं आहे, त्याचा कस कमी आहे आणि त्यात अशुद्ध फार आहे. त्यांनी थोडासा ॲल्युमिनियम ऑक्साईड बनवला होता, पण त्या गतीनं काम कधीच पुरं होणार नव्हतं. चक्की, जनित्र, भट्टी सर्व तयार होतं, फक्त हवं होतं ते खनिजच नव्हतं. संपतनं सर्व दिशांना माणसं पाठवली. पूर्वीच्या शेकडो पट प्रदेश ते वेगानं पायाखाली घालू शकत होते, तरीही हवा तो खनिज कोठेच आढळला नाही. आणि एके दिवशी सुन्न डोक्यानं विचार करत असता त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला एकाएकी दिसलं. ते किती सोपं होतं, सर्वांच्या डोळ्यांसमोर होतं. माणकं, नीलमणी म्हणजे खरोखर काय? शुद्ध ॲल्युमिनियम ऑक्साईड. शेवटचा अडथळा दूर झाला होता. जनित्रातून शक्तिप्रवाह वाहू लागला. भट्टीतील कार्बन रॉडमध्ये ठेवलेलं क्रायोलाइट वितळलं. त्या द्रावात माणिक आणि नीलमणी यांचा चुरा सोडण्यात आला. भट्टीच्या खालचं छिद्र उघडं करताच त्यातून वितळलेलं ॲल्युमिनियम बाहेर पडलं. त्यांना ते अगणित रत्नांपेक्षाही मौल्यवान वाटत होतं. कलिग्रहावरच्या 152व्या वर्षी त्यांनी ॲल्युमिनियम मिळवलं. उन्हाळा 8 वर्ष वाढत जाईल, मग सूर्य दक्षिणेकडे सरकायला लागेल आणि मग 150 वर्ष अशी संधी पुन्हा येणार नाही. वेळ फार मोलाचा होता.
काच आणि पोर्सेलिन यांचे विविध प्रकार बनवण्यात ते वाकबगार झाले. बकऱ्यांच्या लोकरीपासून धागा आणि मग सूत बनवण्यात आलं. लाकडी माग उभे करून त्यांच्यावर लोकरी कापड विणण्यात आलं. वनस्पतींपासून विविध छटांचे रंग तयार करण्यात आले. शोध घेणारे गट खंडांच्या पूर्व आणि पश्चिम दिशेच्या शेवटास असलेल्या सागरापर्यंत पोहोचले. सागर निर्जीव होते. किनारे म्हणजे विस्तीर्ण वाळवंट होती. वृक्ष नव्हते. तेव्हा नावा बनवून सागर पार करण्याचा विचार त्यांना अखेर सोडून द्यावा लागला. रसायनशास्त्राचा अभ्यास चालू होता, पण प्रगती मर्यादितच होती. मात्र कलीवरील 159व्या वर्षी त्यांना त्या लाल मक्याचं भरघोस पीक गुहाजवळच्या उंचीवरच्या शेतात काढण्यात यश मिळालं. नकल्यांना खाद्य आणि पुढल्या वर्षीसाठी बियाणं बाजूस ठेवूनही उरलेलं धान्य दळून त्याचे पाव करण्यात आले. पावाची चव अर्थात अपरिचित होती, पण स्वादिष्ट होती. मांसाशिवाय दुसरं खाद्य ते प्रथमच खात होते. शिकारीवरची त्यांची मदार कमी होणार होती, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट भावी आयुष्यात हेच अन्न खायचं होतं. तेव्हा आत्तापासूनच त्याची सवय झालेली चांगली. कोणतंही साध्यात साधं यंत्र किंवा उपकरण बनवताना त्यांना पदोपदी धातूची उणीव भासत होती. खटपट करून त्यांनी पोर्सेलिनची एक बंदूक बनवली होती, पण तिच्यातल्या गोळ्या हलक्या असत आणि केवळ मोठा आवाज आणि धुराचा लोट याखेरीज तिचा फायदा फारसा नव्हता. बकरे पकडून निवडून पिढ्यानपिढ्या त्यांची निपज करून शेवटी त्यांना माणसाळवण्यात आलं होतं. उन्हाळ्यात त्यांना पाण्याच्या आसपास आणि हिवाळ्यात गुहेत आतवर ठेवावे लागे. 160व्या वर्षी त्यांनी एकशिंग्यांची एक जोडी पकडली. एकशिंगे कैदेत जन्मू शकले आणि मोठेपणी कामास जुंपता येऊ लागले तर कलिग्रहावरील यच्चयावत प्राणी जगावर त्यांचं प्रभुत्व प्रस्थापित झालं असतं. घुमऱ्यांचा एकमेव अपवाद वगळून अर्थात. गेली 20 वर्ष घुमरे आणि मानव यांच्यात एक अलिखित तहच झाला होता. माणसं घुमऱ्यांच्या वाटेस गेली नाहीत तर घुमरेही माणसांच्या वाटेस जात नसत. पण हा नुसता तह होता, मैत्री नव्हती. 3-4 वेळा काहींनी घुमऱ्यांची पिल्लं पकडून त्यांना पिंजऱ्यात ठेवून वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण घुमरे पिंजऱ्यात नुसत्या येरझाऱ्या घालीत अन्न पाण्याला शिवत नसत. दूर अंतरावर नजर खिळवून शेवटी मरण स्वीकारत. जणू काही माणसांप्रमाणे त्यांनाही जीवापेक्षा स्वातंत्र्य मोलाचं वाटत होतं. शिवाय घुमऱ्यांना विशेष बुद्धी होती की काय कुणास ठाऊक, कारण त्यांच्यातला एखादा पकडला की मग उरलेले घुमरे त्यानंतर कितीतरी दिवस दिसेल त्या माणसावर अत्यंत त्वेषानं अगदी जीव घेणा हल्ला चढवीत. जणू दोघांच्यातला परकेपणा, द्वेष, वैर हे कधी दूरच होणार नव्हतं. दोघात साम्य असलंच तर ते एकाच गोष्टीत होतं, प्राण जाईपर्यंत लढण्याची जिद्द. पण कलिग्रहावरील 161व्या वर्षी असा एक प्रसंग घडला की त्यामुळे भावी घटनांना एक वेगळंच वळण लागलं. संपत पूर्वेकडचा एक दौरा संपवून परत येत होता. पठारावरून खाली येण्याचा मार्ग एका खोल घळीतून होता आणि संपत घाई करत होता, कारण मागच्या डोंगरावर पावसाचे काळे ढग जमले होते. पाऊस आला तर सपाट्यानं येणार होता आणि मग ही चिंचोळी घळ प्रत्यक्ष मृत्यूचाच सापळा ठरणार होती. 1.5 पट ग्रॅव्हिटीत पाणी रोरावत आलं की शरीराची चटणी. सुरक्षित जागा त्या 9 मैलाच्या विस्तारात एकच होती, पण तिथपर्यंत पोचायला तरी त्याला वेळ मिळणार होता का नाही ही शंकाच होती. शेवटी पळत पळत तो कसा तरी त्या जागेपर्यंत पोहोचला. इथे वरचा कडा कोसळला होता आणि जवळजवळ 30 फुटांची एक उतरंड तयार झाली होती. वर एक रुंद कपार होती आणि तिथून आणखी वर पायऱ्यांसारख्या लहान सहान कपारी होत्या. उतरंडीच्या पायथ्याशी तो पोहोचला तेव्हाच त्याला रोरावत येणाऱ्या पाण्याची गंभीर गर्जना ऐकू आली. उतरंडीवरून तो वर चढला, पण तेवढी उंची पुरेशी नव्हती. दोन्हीकडे कपार अरुंद होत गेली होती. वरची कपार फार उंच होती. काय करावं याचा विचार करत त्यानं वर नजर टाकली. वळणावरून पाण्याचा फेसाळता लोंढा आला. घळ 40 फुटापर्यंत काठोकाठ भरली होती. पाणी सहज 100 मैल वेगानं धावत होतं आणि त्या फेसाळणाऱ्या पाण्याच्या पुढेच एक घुमरा जीव वाचवण्यासाठी तुफान वेगानं पळत होता. पण संपतला तिकडे बघत बसायला वेळ नव्हता. खाकेतलं धनुष्य हातात उभं धरून त्यानं उंच उडी मारली आणि धनुष्याची दोरी वरच्या कपारीच्या टोकात अडकताच स्वतःला सावकाश वर खेचायला सुरुवात केली.
खडकावर काचून दोरी तुटणार नाही अशा बेतानं तो धनुष्यावर भार देत होता, पण दोरी तुटली नाही. तो वरच्या कपारीवर सुरक्षितपणे पोहोचला आणि त्याच वेळी घुमरा खालच्या उतरंडीवरून वर चढला. घुमऱ्यालाही माहीत होतं की त्याचा जीव वाचवायचा असला तर एकच सुरक्षित जागा होती, जिथे संपत उभा होता ती. त्यानं वर झेप घेतली, पण खालच्या निसरड्या खडकानं त्याला जोर देता येत नव्हता. त्यानं पुन्हा एकदा झेप घेतली. कडेपासून 6 इंचावर नख्या आल्या. खडकावर घासत घासत निसटल्या. तो खाली पडला. तिसऱ्या प्रयत्नाला वेळच नव्हता. एकदा पाण्याकडे आणि एकदा संपतकडे घुमरा आळीपाळीनं पाहत होता. त्याच्या सुटकेच्या वाटेत मानव, त्याचा शत्रू, उभा होता. संपत झटकन खडकावर पालथा झोपला आणि कड्यावरून खाली वाकून त्यानं घुमऱ्याची केसाळ जाड काळी मान घट्ट धरली आणि सर्व शक्तीनिशी त्याला वर खेचला. घुमऱ्यानंही आपल्या नख्या खडकातून रोवून स्वतःला वर ढकललं. घुमऱ्या कड्यावर पोहोचताच संपत गर्रकन वळून सरळ झाला. तो उभा राहिला तेव्हा त्याच्या हातात चाकू होता आणि त्याच क्षणी कांठळ्या बसवणारा आवाज करीत पाण्याची भिंत त्यांच्या खालून गेली. झाडे, ओंडके, एकशिंग्यांची, बकऱ्यांची चेंदामेंदा झालेली प्रेतं भरकन डोळ्यांसमोरून गेली. मानव आणि घुमरा दोघेही ती मृत्यूची लाट पाहत होते. घुमराही संपतकडे शंकेनं, सावधगिरीनं, जरासा अविश्वासानं पाहत होता. ते उभे होते. ती दरड अरुंद होती, पण पुढे मैदानाकडे जाणारी वाट होती. संपतनं हातानं घुमऱ्याला पुढे चढण्याची खूण केली. एक क्षणभरच घोटाळून मग घुमरा चालायला लागला. ते दोघं दरीतून वर डोंगराच्या गवताळ उतारावर आले. पाण्याचा आवाज आता अस्पष्ट झाला होता. उतारावर थांबून दोघं एकमेकांकडे पाहू लागले. जणू ते एकमेकांच्या विचारांचा अंदाज घेण्याचाच प्रयत्न करत होते, पण ते एकमेकांना संपूर्ण परके होते. मग एक वाऱ्याची झुळूक आली आणि वाऱ्याखाली वाकलेल्या गवतात घुमरा दिसेनासा झाला. संपत आपल्या वाटेनं निघाला. घुमऱ्याची काळी सावलीसारखी आकृती गवतात केव्हाच गडप झाली होती.